शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो। आज 31 मे, आपली 20 तारखेला लागवड चालू केलेली मित्रांनो। आपण जो 20ला पाऊस झाला त्याच्यानंतर एक दिवस 21 ला कापूस लागवड केली आपण बेडवर केली। आजपर्यंत आपण पाळी गोपाळी अशा प्रकारची शेती करीत आलो। अशा प्रकारचं गवतही आणि तणही कधी वावरात बघितलेलं नाही। आणि यावर्षी खंडागळे सर, गुलाबराव खंडागळे सर यांच्या प्रेरणेनं म्हणा, त्याला काय म्हणतात, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्लॉट करतोय। तर 2 एकर कापूस आहे। हा 2 एकर कापूस हे बेड प्रिपरेशन करून ड्रिप थ्रून अशा प्रकारे एकदम व्यवस्थित केलेला प्लॉट आहे हा प्लॉट। आणि पुढे 1 एकर मक्याचा प्लॉट आहे। तर आता याला वल नाही राहिलेली, हे काय बेडही उलूर लागलेली। आता ड्रिपनं पाणी चालू करायचे, कुठं मुडं केलेलं आहे बी, काय थोडंफार केलेलं बी घरचे पाणी चालू। आणि आता त्याला बघावं लागेल कुठलं तणनाशक मारतात। आता तर खंडागळे सरावावर सर्वस्वी जबाबदारी, कसं मारावं, काय मारावं, कुठलं तणनाशक मारावं, किती दिवसांनी मारावं। आता पुढं मक्याचा प्लॉट आहे। आणि मग इकडं तर मक्यात तर 240 चालतं आहे असं कळतं आहे, पण 240 कापसाला चालत नाही, कापसाच्या जवळही नको। म्हणून मग मक्यात कुठलं तणनाशक घ्यावं आणि कापसात कुठलं घ्यावं। आता माझं पहिलंच वर्ष असल्यामुळं अनुभवही नाही आणि सर्वस्वी तुमच्यावर म्हणजे खांद्यावर डोकं ठेवून केलेली शेती सर। फक्त आता मला पूर्ण इत्यंभूत मार्गदर्शन, इत्यंभूत माहिती गरजेची आहे। रामकृष्ण हरी।